आत्तापर्यंत आपण वाचलत. व्यवसायानं आशिष डॉक्टर होता. नंदिताशी त्याचं लग्न झालं. दिसायला सुंदर, एका नामांकित कंपनीत सिनियर मॅनेजर असलेली नंदिता लग्नानंतर उदास असायची. मोकळेपणानं बोलत नसे. एक पत्नी म्हणून ती आशिषला कधी समर्पित झालीच नाही. ती अशी का वागते हे आशिषला कळत नव्हतं. शेवटी त्यानं तिला खूपच प्रयत्नानं बोलती केली. तिने सांगितलं, तिचं एका व्यक्तीबरोबर प्रेम आहे आणि ती त्याच्यासाठी वेडी झाली आहे. तो माणूस विवाहित आहे, हेही तिला ठाऊक आहे. हे ऐकून आशिषला मोठाच धक्का बसला. पुढे वाचा. डॉक्टर आशिषनं खूप विचार केला. या स्थितीत त्याच्याकडे दोनच पर्याय होते. एक तर नंदिताला मानसोपचार द्यायचं, समुपदेशन करून घ्यायचं किंवा सरळ घटस्फोट देऊन तिला मोकळं करायचं आणि आपणही मोकळं व्हायचं. पहिला पर्याय वेळखाऊ, खर्चिक आणि अवघड होताच. यश कितपत मिळेल याचीही खात्री नव्हती. नंदितानं केलेला विश्वासघात मनात सलत राहणार होता. फक्त तिला सुधारण्याची एक संधी देऊन डॉक्टर स्वतःला महान महात्मा सिद्ध करू शकला असता. मुळात तो दयाळू वृत्तीचाच होता. पण एवढं सगळं झाल्यावरही जर नंदिता बदलली नाही तर मग आशिष स्वतःला सावरू शकला असता का? आपली बायको दिवसात दुसऱ्या पुरुषाला रिझावते, स्वतःची सगळी ऊर्जा उष्मा त्याला समर्पित करते आणि रात्री अंथरुणात पतीशेजारी असताना बर्फाच्या लादीसारखी थंड निष्क्रिय पडून राहते, जणू पतीविषयी तिला काहीच भावना नाही आहेत. ही अवस्था किती काळ तो सहन करू शकेल? त्यातून उद्या मुलंबाळं झालीच तर ती मुले आशिषचीच आहे हे सिद्ध करायला तो पोराचे DNA तपासत बसेल का? की आयुष्य संशयाच्या भोवऱ्यात गरगरत राहणार? लग्न करून घरी आणलेल्या नववधूचे कुणा दुसऱ्या पुरुषाबरोबर लैंगिक संबंध असणं ही बाब किती वेदनादायक असते हे डॉक्टर आशिष अनुभवत होता. ही एक अशी शिक्षा होती ज्यात माणूस जगूनही शकत नाही आणि मरूही शकत नाही. त्यापेक्षा दुसरा पर्याय अधिक सोपा होता. आशिषनं नंदिताला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? निर्णय मी तुझ्यावर सोपवतो. तू जर स्वतः सुधारणा घडवून आणू शकलीस तर मी तुला घरात ठेवीन, नाहीतर माझ्याकडून मी तुला मुक्त करतो. तुला काय हवं ते तू कर. नंदितानं म्हटलं, मी प्रयत्न करते. खरं तर तुमच्याशी लग्न ठरवल्यानंतरच मी प्रयत्न केला होता. लग्न झाल्यावरही हे संबंध तोडून टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळेच मला तुमच्याशी नॉर्मल पत्नीप्रमाणे वागता येत नाहीये. पण मी त्या व्यक्तीपासून सुटकेचा प्रयत्न करते. कदाचित मला ते जमेलही. तेवढ्यापुरतं तरी त्यांचं नातं तुटलं नाही. नंदितानं ऑफिसमधून दीर्घ रजा घेतली. त्यामुळे त्या व्यक्तीशी रोजची भेट होणार नाही. पण आधुनिक युगातल्या संपर्क माध्यमामुळे माणसाची प्रायव्हसी कमी झाली आहे. नंदितानं खूप प्रयत्न केला. घरकामात मन रमवण्याचा, टीव्हीवरच्या कार्यक्रमात रमण्याचा, पुस्तकात जीव रमवण्याचा, पण तिला कशातच रस वाटत नव्हता. शिवाय मोबाईल सतत होताच. तिनं 4-5 वेळा त्याचा आलेला फोन उचलला नाही. त्याच्या मेसेजेसकडे दुर्लक्ष केले. पण किती वेळा, किती दिवस? शेवटी तिनं फोन उचललाच. पलीकडून आवाज आला, काय झालंय? फोन उचलत नाहीस? स्वतःहून फोन करत नाहीस? मेसेजेसला उत्तर देत नाहीस? काय झालंय तुला? आवाजात हुकूमत होती. प्लीज समजून घे. आता माझं लग्न झालंय. यापुढे हे संबंध मला शक्य नाहीत. ते योग्यही नाहीत. बराच वेळ शांततेत गेला. मग पलीकडून आवाज आला, ठीक आहे. फक्त एकदा भेट. मग मी विचार करतो. खरंच? नक्की ना? मग तू माझा नाद सोडशील? तिनं आनंदून विचारलं. होय. तिकडून प्रसन्न आवाजात उत्तर आलं. मी तुला अशीच आनंदात बघू इच्छितो. दुपारची वेळ होती. डॉक्टर आशिष त्याच्या क्लिनिकमध्ये होता. तिनं आवरलं आणि ऑफिसला गेली. पण प्रजितला भेटून आल्यावर ती आनंदी नव्हती. मनातून ती पार खचली होती. मनातल्या मनात खूप रडत होती. रात्री घरी परतलेल्या आशिषला काही न बोलताही सगळा प्रकार लक्षात आला. दिवसा बरंच काही घडून चुकलंय हे त्याला कळलं. रात्री त्यानं तिला विचारलं, तू त्याच्याकडे गेली होतीस? नंदिता गदगदून रडू लागली. मी तुमची अपराधी आहे. मला हवी ती शिक्षा द्या. पण एक गोष्ट अगदी खरी की मी त्याच्याशिवाय आणि तो माझ्याशिवाय राहू शकत नाही. आम्ही एकमेकांना सोडू शकत नाही. तर मग तू मला सोड. मी तुला मुक्त करतो. आशिषनं शेवटचा निर्णय ऐकवला. नंदिता काहीच बोलली नाही. फक्त अश्रू भरल्या नेत्रांनी आशिषकडे बघत होती. आशिषला कळेना ही कशी स्त्री आहे? तिच्या मनात नेमकं काय आहे? काही जाणून बुजून खड्ड्यात उडी घेते. स्वतःच्या आयुष्याचा असा खेळखंडोबा का करून घेते? शेवटी नंदिता म्हणाली, ठीक आहे. आता तिच्या आवाजात अपराधीपणाची भावना नव्हती. कदाचित तिनंच आशिषपासून वेगळं होण्याचं ठरवलं असावं. पण आशिषने इतक्या सहजी तिला संमती देईल असं तिला वाटलं नव्हतं. दोघांनी मिळून ठरवलं आणि अगदी जवळच्या नातलगाच्या उपस्थितीत खरं कारण न सांगता परस्पर सहमतीनं घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर आशिष जरी मनानं खचला नाही तरी विषाचा कटू घोट त्यानं पचवलाच. नंदिताचं विष प्यायला
त्याचा परिणाम अजूनही मनावर, मेंदूवर रेंगाळत होता. अनंत प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडता येत नव्हतं. जागा बदलल्यानं कदाचित फरक पडेल म्हणून बदलली. नोकरी सोडून गावी आईवडिलांजवळ काही दिवस राहिला. काहीच न करता केवळ स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला. आईवडिलांना त्याची मनस्थिती कळत होती. तेही फक्त भावनिक मानसिक आधार देत होते. पण असं निष्क्रिय किती दिवस राहणार? शेवटी हातपाय हलवायलाच हवे. थोडा सावरल्यावर आईबाबाच्या सल्ल्यानं त्यानं स्वतःचं क्लिनिक उघडलं. आशिषचं निदान अचूक असे, बोलणं पेशंटला दिलासा देणारं. त्यामुळे बघता बघता क्लिनिक अन डॉक्टर आशिषचं नाव गाजू लागलं. पैसा मिळू लागला. कामात दिवस जात होते. सकाळी टेनिस, व्यायाम, दुपारपर्यंत क्लिनिक, घरी येऊन थोडी विश्रांती, सायंकाळी पुन्हा क्लिनिक. सगळं छान चाललं होतं. आता आईवडील पुन्हा लग्नासाठी आग्रह करू लागले. पुन्हा विषयाची परीक्षा बघायची आशिषची तयारी नव्हती. पण पालकांनी समजावलं, धीर दिला, अनेक उदाहरणं दिली. वृक्षाला केवळ मुळाचा आधार पुरत नाही, फांद्या, पान, फूल असं सगळं लागतं. माणसाचंही आयुष्य असंच असतं. त्यालाही कुटुंबाची, बायको मुलाची गरज असते. सर्वच जीव या चक्रातून जातात. आशिष सरळ स्वभावाचा सज्जन मुलगा होता. निवांत शांत आयुष्य आनंदानं जगावं ही त्याची विचारसरणी होती. आईवडिलांच्या इच्छेला मान देऊन त्यानं लग्नाला होकार दिला. मुलगी बघताना फक्त ती शिकलेली आहे, नोकरी करत नाही एवढंच बघितलं. दिव्याही दिसायला छान होती. साधी पण आकर्षक राहणे. तिचं वकिलीचं शिक्षण झालं होतं. आशिषचं स्थळ सांगून आल्यावर तिनं आशिषला एवढंच म्हटलं की मला हे लग्न मान्य आहे. पण गरज पडलीच तर तिला वकिली करायची परवानगी आशिषनं द्यावी. आशिषलाही त्यात काही गैर वाटलं नाही. पती पत्नी एकमेकांचे पूरक असतात. एकमेकांना गरजेच्या वेळी मदत करणं, आर्थिक भार उचलणं हे सुद्धा समर्थनीयच होतं. आज पत्नी व मुलगा याच्याबरोबर आशिषचा संसार छान चालला होता. मुलगा आता शाळेत जात होता. 5 वर्षाचा झाला होता. दिव्या जबाबदारीनं घर सांभाळत होती. आशिषची काळजी घेत होती. आशिषचे आई वडीलही त्याच गावात त्यांच्या वडिलोपार्जित घरात राहत होते. आशिषनं स्वतःचं घर नव्या कॉलनीत बांधलं होतं. दिव्या सासू सासऱ्यांचं सगळं बघायची, जाऊन त्यांना भेटायची, घरी राहायला घेऊन यायची. पण त्यांना दोघांना जुन्या घरातच सोयीचं वाटायचं. शिवाय स्वातंत्र्यही होतंच. एरवी गरज पडेल तेव्हा ती सर्व एकत्र असायचीच. आशिषच्या लग्नाला एव्हाना 8 वर्ष झाली होती. एवढ्या वर्षात दिव्याबद्दल कधी तक्रार करावी असा प्रसंगच आला नव्हता. दिव्या समंजस होती, समर्पित होती. ती चांगली पत्नी, सून, आई होती. या लग्नाआधी जे विष आशिषनं पचवलं होतं त्याचा परिणाम आता कमी कमी होत होता. धो धो चाललेली प्रॅक्टिस, समाजातला मान सन्मान, प्रेमळ बायको, गोडगुणी मुलगा, अजूनही असलेल्या आईबाबाचं छत्र, असं सगळं छान चालू असतानाच ही विषाची कुपी पुन्हा त्याच्यासमोर आली होती. नंदिता आज त्याला भेटायला आली होती. कशाला? काय हवंय तिला? आता तिचा त्याच्याशी संबंधच नाही. मुळात त्याच्यासमोर येण्याचं धाडस केलं कसं तिनं? काहीतरी विशेष कारण नक्कीच असणार. जोपर्यंत तिच्याशी बोलत नाही तोवर त्याला ते कळणार कसं? खरं तर त्यानं नंदिताला भेटायलाच मुळात नकार द्यायचा होता. पण कोमल मनाचा आशिष कुणाचंही मन दुखवू शकत नव्हता. अगदी स्वच्छ मनानं तो नंदिताला भेटणार होता. तिचं म्हणणं ऐकून घेणार होता. ती का आलीये ते समजून घेणार होता. तारुण्याच्या उन्मादात मीही वाहवले. मातीच्या ढेकळाला सोनं म्हणून हृदयाशी धरलं. त्याच्यासाठी मी तुम्हाला, माझ्या आईवडिलांना सोडलं. तोच मला सोडून निघून गेला. का गेला याला आता काहीच अर्थ नाही. या जगात ज्या नात्यांना काही आधार नसतो ती फार लवकर तुटतात. त्यानं माझं तारुण्य अन सौंदर्य पूर्णपणे ओरबाडून घेतलं. अन मग त्याला माझा कंटाळा आला. तो मला टाळायला लागला. अन एक दिवस तर त्यानं चक्क सांगून टाकलं की त्याला माझ्याशी संबंध ठेवायचं नाहीये. आज माझ्याकडे नोकरी नाही, पैसा नाही. त्याच्या नादानं सगळं घालवून बसले. मला सांगा आता मी कुठे जायचं? आशिषनं तिच्या मागच्या आयुष्याबद्दल काहीच विचारलं नव्हतं. त्याला विचारायची इच्छाही नव्हती. खरं तर नंदिताशी, तिच्या आयुष्याशी त्याला काय करायचं होतं? ती त्याची कोण होती? त्याच्याच काही संबंध नव्हता. फक्त नातं माणुसकीचं म्हणून आशिषनं ऐकून घेतलं होतं. नंदितानं आपण होऊन सांगितलं. त्यानं ऐकून घेतलं. प्रतिक्रिया काहीच दिली नाही. ठेच लागल्यावर तिला शहाणपण आलंय. पण आता उपयोग काय? एकदा बिघडलेली नाती पुन्हा जुळत नाही. कशीबशी जुळवली तरी कुठंतरी गाठ असतेच. ती बोचत राहते. नंदिता आता पुन्हा नातं जोडायला आली होती की त्याची सहानुभूती मिळवायला आली होती? त्यामुळे तिला नेमकं काय मिळणार होतं? त्यानं काहीच म्हटलं नाही.
नंदिता स्वतःच बोलत होती. माझ्या अडचणीचा पाढा वाचून मी तुम्हाला अडचणीत आणणार नाही. मी फक्त इतकंच सांगायला आले की या जगात मी अगदी एकटी आहे. आईवडिलांनी माझ्याशी संबंध तोडले. नातलगांना मी डोळ्यासमोर नकोय. मित्रमैत्रिणीही तोंड फिरवलीत. त्यानं मला नोकरीही सोडायला लावली. मुंबईत मला चारी बाजूला काळाकुट्ट काळोखच दिसत होता. त्या अंधारात घंटागड्या खाताना मला तुमची आठवण आली. मला ठाऊक आहे की मी तुम्हाला खूप दुखवले. एवढ्या मोठ्या धक्क्यानंतर कुणी कुणाला क्षमा करणार नाही. पण मला तुमच्या सज्जनपणाची जाणीव आहे. तुमचं मन खूप कोमल आहे. तुम्ही मला माझ्या दुष्कृत्यासाठी क्षमा नसेल केली, पण तुम्ही माझ्याबद्दल कडू भावनाही मनात ठेवली नसेल. तेवढ्या आशेवर तुम्हाला भेटायला आले. आशिषच्या हृदयात कळ उठली. नंदिताला खरंच पश्चाताप होतोय? ती आपल्या अपराधाचं प्रायश्चित घ्यायला आली? त्यानं नंदिताकडे बघितलं. त्याची नजर म्हणत होती, प्रायश्चितच घ्यायचं तर कुठे घेता आलं असतं. माझ्याकडे यायचीच काय गरज होती? पण प्रत्यक्षात त्यानं म्हटलं, तुझ्या मनात नेमकं काय आहे मला ठाऊक नाही. पण मुंबई मोठं शहर आहे. दर दिवशी तिथं लाखो लोक कुठलाही आधार नसताना आपल्या डोळ्यात आशेचे दिवे लावतात. त्यांना कुणाचाही आधार नसतो. कुणी ओळखीचं नसतं. तरी ते स्वतःची काहीतरी राहण्याची व्यवस्था करतातच. तू तर मुंबईतच जन्माला आलीस. कितीतरी मित्र, नातलग, ओळखीचे असतील. सगळेच काही कठोर आणि दृष्ट नसतात. कुणीतरी आधार दिलाच असता. तू सक्षम, सुशिक्षित आहेस. स्वतःच्या पायावर उभी राहू शकतेस. नंदितानं त्याच्याकडे बघत म्हटलं, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही हे मला कळतंय. पण मी मुद्दाम तुमच्याकडे आले आहे. आशिषनं म्हटलं, त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. होय, या क्षणी मला एका आधाराची गरज आहे. या शहरात माझं कुणीही नाही. मी तुम्हाला फार त्रास देणार नाही. मला स्वतःला शक्य तेवढ्या लवकर स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. तुम्ही मला थोडी मदत केली पाहिजे. दुसरं कोणी मला मदत करू शकणार नाही. मला खात्री आहे तुम्ही मला मदत नक्की कराल. कसली मदत? फार काही नाही. मला राहायला एक छोटीशी जागा आणि जगण्यासाठी एखादी नोकरी मिळवून द्या. मी एकटी माझं आयुष्य जगेन. एकटी जगू शकशील? आशिषनं विचारलं. प्रयत्न करते. विवाह संस्था माझ्यासाठी नाही आणि पुरुषावरचा माझा विश्वास उडालाय. आशिषला हसायला आलं. तो काहीच बोलला नाही. पण त्याला कळत होतं की तिचा पुरुषावरचा विश्वास उडण्याचं काहीच कारण नाहीये. तिनं स्वतःच एका सज्जन पुरुषाचा विश्वासघात केला आहे. तिला पुरुषांना दोष देण्याचा हक्कच नाहीये. त्यानं विचारलं, आता कुठं थांबली आहेस? कुठेच नाही. मी आजच इथं आले. मग थांबणार कुठे? कुणास ठाऊक. तुम्ही माझी काहीतरी सोय करून द्या. नंदिता अगदी अधिकारानं बोलत होती. जणू ती त्याची पत्नी होती. तिला आशिषच्या सरळ स्वभावाचा गैरफायदा घ्यायचा होता की काय? पण आवाजात बोलण्यातला अधिकार जाणवत होता. आशिषनं तिच्या डोळ्यात रोखून बघितलं. तिथं याचना नव्हती, आदेश होता. तो तिला घाबरला नव्हता किंवा तिची किवही करत नव्हता. पण ती अडचणीत आहे तर तिची मदत केली पाहिजे, एवढी एकच भावना मनात होती. ती खरोखरच अडचणीत आहे की मनात रचून काही गोष्टी सांगते आहे याची शहानिशा करावी असं देखील त्याच्या मनात आलं नाही. त्याच्या दयाळू स्वभाव त्याला असा काही विचार करू देत नसे. त्या दिवशी त्यानं नंदिताच्या राहण्याची व्यवस्था एका मित्राच्या गेस्ट हाऊसमध्ये केली. मग पुढले काही दिवस तो तिच्या घराच्या अन नोकरीच्या शोधात होता. त्यामुळे क्लिनिककडे दुर्लक्ष होत होतं. घरीही वेळ कमी पडत होता. मुलगा तक्रार करायचा, बाबा तुम्ही लवकर घरी येत जा. इतकं काम का करता? आम्हाला भेटतही नाही. दिव्या समजूतदार होती. डॉक्टरचं आयुष्य असंच असतं. पेशंटसाठी डॉक्टर जीवाचं रान करतो हे तिला ठाऊक होतं. पण आशिषला काळजीत बघून तिनंही म्हटलं, तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. घेता का थोडी रजा? किती दमलात तुम्ही? दिव्या, तसं काही नाहीये. असा काळ कधीतरी असतोच. लवकरच सगळं व्यवस्थित होईल. मी तुम्हाला वेळ देईन. काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही थोडे त्रस्त अन काळजीत दिसत आहात. नाही ग, काहीच नाही. तू उगीच काळजी करतेस. मला काही प्रॉब्लेम असता तर मी तुला सांगितलंच असतं ना. दिव्याचा पतीवर विश्वास होता. संशय घेणं तिच्या स्वभावात नव्हतं. लवकरच एक छोटासा फ्लॅट मिळाला. नंदितासाठी पुरेसा होता. डिपॉझिट व ॲडव्हान्स भरण्याच्या वेळी आशिषनं तिला विचारलं, तुझ्याकडे पैसे आहेत? तिनं मान खाली घातली. धीम्या आवाजात म्हणाली, नाही आहे. आशिषला आश्चर्य वाटलं. एका मोठ्या कंपनीत काम करत होती ती. पगार भक्कम होता. तरी तिच्याकडे पैसे नसावेत? त्याच्या मनातला प्रश्न जणू तिला समजला. खाली मान घालून धीम्या आवाजात म्हणाली, त्यानं माझे शारीरिक शोषण केलं. पैसाही लुबाडला. नोकरीही सोडायला लावली. काही न बोलता आशिषनं पैसे भरले. घरात गरजेचं फर्निचर घेऊन दिलं. किराणा सामान वगैरेही भरलं. यात काही लाख रुपये खर्च झाले. खर्चाबद्दल आशिषला दुःख नव्हतं. पण हे सगळं दिव्याला न सांगता करतोय याची बोच मनात होती. स्वतःच्या नावाचा, सामाजिक प्रतिष्ठेचा वापर करून त्यानं तिला
नंदिताला हॉटेलमध्ये असिस्टंट मॅनेजरची नोकरी मिळवून दिली. तिच्या आधीच्या कंपनीतला अनुभव व MBA हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री यामुळे नोकरी मिळाली. ज्या दिवशी नोकरी मिळाली नंदितानं आशिषला म्हटलं, गोडतोंड करायला घरी येणार ना सायंकाळी? अगदी सहजपणे आशिष म्हणाला, घरीच कशाला? मिठाई कुठेही खाता येते की. तर मग एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाऊयात. नाही नाही जमणार, आशिष म्हणाला. पेशंट बघता बघताच खूप उशीर होता. रात्री उशीर होईल, वेळ मिळणार नाही. तुम्ही क्लिनिकमधून सरळ माझ्या घरी या, आग्रहानं तिनं म्हटलं. बघतो, पेशंट कमी असले तर जमवतो. मी वाट बघते. तिच्या सुरात ठाम विश्वास होता. आशिष येणार म्हणजे येणारच. अन खरंच तो आला. नंदिता खूप आनंदात होती. त्याच्या स्वागतासाठी तयारच होती. एका त्या विवाहितेसारखी नटली होती. फक्त मंगळसूत्र नव्हतं. साडीत तिचा कमनीय बांधा खुलून दिसत होता. माणसाच्या आयुष्यात आनंद येतो तेव्हा त्याचे इतर गुणही उजळून येतात. आता पुढे आशिष काय करणार होतं? त्याच्या आयुष्यात काय काय घडणार होतं? तो आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहिला असता का? की तो नंदिताकडे ओढत गेला असता? हे सगळं आपण पुढच्या भागात बघूया. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे. व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.